जर तुम्ही तुमची जबाबदारी टाळली तर काय होईल? फक्त नुकसान की त्यापेक्षाही काही मोठं? आज श्रीकृष्ण अर्जुनाला आणि आपल्याला कर्तव्यापासून पळ काढणाऱ्यांच्या परिणामांबद्दल सांगणार आहेत. हा इशारा आपल्या सर्वांसाठी एक मोठा धडा आहे. आज आहे दिवस 68, अध्याय 2, श्लोक 33. अत चैत्वमिमं धर्म्यं संग्रम्यं न करिष्यसि तत स्वधर्मं कीर्तीच हित्वा पापम वास्यसि. परंतु जर तू हे धर्मयुद्ध करणार नाहीस तर मात्र स्वतःचा धर्म आणि कीर्ती गमावून पापाला प्राप्त होशील. मित्रांनो, आपण अनेकदा कठीण कामं टाळण्याचा प्रयत्न करतो. आपल्याला वाटतं की काम टाळलं तर आपण सुरक्षित राहू. पण श्रीकृष्ण म्हणतात की कर्तव्य टाळण्याचे 2 मोठे तोटे आहेत. एक म्हणजे ओळख आणि सन्मान गमावणे. जेव्हा आपण आपलं काम प्रामाणिकपणे करत नाही तेव्हा आपण आपली कीर्ती म्हणजेच इमेज गमावतो. लोक आपल्यावरचा विश्वास गमावतात. 2. स्वधर्माचा त्याग. आपली जी मूळ जबाबदारी आहे ती न पाळणे हेच सर्वात मोठं पाप आहे. हा श्लोक आपल्याला जबाबदारी शिकवतो. जर तुम्ही एखाद्या पदावर आहात, एखाद्या भूमिकेत आहात, तर तिथून पळ काढणं हा पर्याय असू शकत नाही. संघर्षाला घाबरून कर्तव्याचा त्याग करणे म्हणजे स्वतःच्या प्रगतीला स्वतःच खीळ घालण्यासारखं आहे. लक्षात ठेवा, योग्य वेळी योग्य काम न करणं ही सुद्धा एक चूकच आहे. मेल्यावर लोक काय म्हणतील याची भीती आपल्याला नेहमीच वाटते. श्रीकृष्ण उद्याच्या दिवस 69मध्ये अपकीर्तीबद्दल असं काही सांगणार आहेत जे मृत्यूपेक्षाही भयानक आहे. 700 दिवसांच्या या गीता प्रवासात सहभागी होण्यासाठी नक्की फॉलो करा. जय श्रीकृष्ण.